मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. तर नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिली होती. शालूक टीम मात्र विजय प्राप्त केले. अबेलेस आपण पाहते तर रोशनला मी विनंती करेन, रोशनचा एक चांगला खेळाडू वैयक्तिक आपण पाहू शकाल. तर रोशनला विनंती करेन, शालूक टीमचा एक चांगला खेळाडू आपण मानला जातो. नक्कीच कर्णधार या रोशनला मी विनंती करेन, आपला मॅन ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेला आहे. आपण या किताब घेऊन यायचं, आपण लगेच घेऊन जायचं आहे आपल्या. नक्कीच या सामन्याकडे बोलूया. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये हा पहिला दिवस असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या चांगल्या संघाने मात्र नक्कीच तिथं सहभाग घेतला. इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल वजीनात आपण पाहिलं तर नक्कीच नाणेफेकी जिंकल्याने फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच या तर नक्कीच सलामीची जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. थोडासा स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ई गट सी गट आपल्याला पाहायला ऋतिक नक्कीच ज्यानं चांगला खेळ दाखवला त्या संघाला आपण नक्कीच चालक संघाचा कौतुक करणं गरजेचं आहे. चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. ऋतिकला विनंती करेन मी, तर ऋतिक यायचं आहे, आपला मॅन ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेला फलंदाज असणार आहे. तर गोलंदाजी टॅकवर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल. आंबोली टीमचा कर्णधार आला असेल तर या आपला 12वा खेळाडू रोशन. नक्कीच रोशन असणारा पहिला गोलंदाज मार्कवर आपण पाहू शकाल. पिवनचा षटक आणि हा पहिला हाणामारीचा षटक आपण पाहतोय. समोर फलंदाज बिरजू सारखा फलंदाज. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच पहिल्या चेंडूनं मात्र खातं ओपन झाले. टीम आपण पाहू शकाल ते वजीनाथ टीमचा एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. बिरजू स्ट्राईक वरती आहे. नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय सुनीलला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. पहिला षटक हाताळताना पिवनचा षटक आपण पाहिलं तर नक्कीच रोशनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करणं अशक्य आपण पाहिलं. 4 षटकाचा हा सामना नक्कीच चांगला खेळ दाखवला गेली तर मात्र नक्कीच बिरजूला पहिला सलामीसाठी आकारला गेलाय. पण अजून एक खराब लाईन मात्र पकडली गेली. 2 धाबा स्क्रोट गार्ड वरती चढल्या जातील बोनसच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल. नक्कीच या 2 धाब्याचे साईन टर्निंग पॉईंट ठरणार आहेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच खराब गोलंदाजी, 2 चेंडू मात्र खराब फेकले. अतिशय वेगानं गोलंदाजी आपण पाहिलं, पण इथं थोडासा लाईन आणि या दिशा मात्र भरकटलाय. गोलंदाज आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय. चेंडू या बेलेस मात्र थांबणार नाही. पहिला चौकार येते बिरजूच्या बॅट मधून. नक्कीच बॅटची कडा घेऊन जाणारा हा गोलंदाज आपण पाहिलं तर नक्की मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अजूनही गणेश सारखा फलंदाज शेखरची थोडीशी कमतरता वाटते, पण इथं नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल रोशनला. पण अशा पद्धतीने हा जर गोलंदाजी आणखीन एक चांगला फटका आहे ऑफसाईडच्या दिशेने. हा सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवलेला दुसऱ्या टप्प्यावरती 1 बाउन्स 2 बाउन्स झालाय. या बेलेस मात्र अजून एक दर्जेदार चौकार येत आहे आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर ते जरूर येऊन ठेपल्यात आहे. प्लस आपण पाहिलं तर पिवनचा षटक हाणामारीचा षटक आपण पाहतोय नमीच, पण इथे हा अशा 6 चेंडू मात्र नक्कीच चांगले फेकावे लागतील, कारण ते विचार केला गेला 2 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि लेग साईडच्या दिशेने फटका फसलाय. या बेलेस मात्र नक्कीच पहिली विकेट मिळली जाईल तर मात्र नक्कीच एक मोठा मासा गळाला लागलाय बिरजूच्या पायरीचा. बॅक तो डगआउट, पहिली विकेट मात्र मिळवली जात. तर नक्कीच चांगला खेळ दाखवला प्रत्येकीनं. मॅन ऑफ द
किताबाचा मानकरी ठरलाय आपण जाऊ शकाल. नक्कीच मी कॅमेरामॅनना विनंती करेन टेजकडे नक्कीच या फलंदाजाचा कैद करणं गरजेचं आहे. एक चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये आपण जाऊ शकाल. तर प्रत्येकनं लागला तर बॉल डेड द्यायला पाहिजे. आउटच का. तर नक्कीच नवीन फलंदाज एक डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. गणेश आपण पाहू शकाल. नक्कीच वैयक्तिक तिसऱ्या फलीचा हा फलंदाज आहे. तर फलंदाजामध्ये ती क्षमता आपण पाहिली. डावखुरी हाताचा फलंदाज नेहमी घातकी असतो, पण इथं मात्र चांगला घातक करावा लागेल कारण तर चांगला गोलंदाज आहे. पिऊनचा षटक, पण इथं मात्र नक्कीच आणखीन एक दिशा भसकटलाय. या बेलेस मात्र नक्कीच आणखीन एक धावसंख्या वाढली जाईल. स्क्वॉट गार्डचा विचार केला गेला तर नक्कीच वाढलं जाईल. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर नक्कीच 11 धावा जरूर धावफलकावरती येऊन थांबल्यात. नक्कीच अजूनही पिवनचा षटक, पण इथं मात्र गणेश थांबणार नाही. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल का? वन बाउन्स सीमारेषा पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार येते. नक्कीच आपण पाहिलं तर या चौकाराच्या साईनं संघ जाऊन आल्यात. 15 धावा आल्यात. त्या 15 धाव्याच्या साईनं आपण पाहिलं तर नक्कीच स्कोर गार्डचा विचार केला 1 बाद 15. तर नक्कीच आपण पाहिलं तर एक गडी सुद्धा बाद झाले. तो गडी आपण पाहिलं तर नक्कीच बिरजूच्या पायरीचा अंत झाला. बॅक टू डगाडू झाला. चांगला फलंदाज होता. नक्कीच एसटी रक्षकने केलेली चांगलीशी कमलता आपण पाहिली तर नक्कीच एक मोठ्या फलंदाजाला बाहेर काढण्याचा मात्र या एसटी रक्षकने मात्र नक्कीच काम वाजवलं. पण इथं मात्र नक्कीच चेंडूची पूर्तता करा. नक्कीच आपण पाहू शकाल. तर नक्कीच अजूनही 2 चेंडू मात्र चांगले फेकावे लागतील कारण 15 धाबा स्कोर गार्डवरती आले. फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला सुरेख फटका, पण इथं मात्र केलेली ही चूक आता मागे ठरणार आहे कारण गणेशला मात्र जीवदान देणं एका चांगला फलंदाजाला मात्र जीवदान दिलंय. नक्कीच जीवदान आपण पाहू शकाल. नक्कीच कोणाला दिलाय? गणेश एक डावखुरी हाताचा फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका सजवला होता जरूर, पण इथं मात्र केलेली ही शतरक्षणाने चूक आता कितपर्यंत ती माघार ठरणार आहे. मात्र नक्कीच चांगल्या फलंदाजाला जीवदान देणं एक कठीण काम आहे. नक्कीच त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके जरूर येतात. आपण पहिला उजिना टीम एक चांगला दादा संघ मानला जातो कर्जत विभागामधून. त्या संघासारखा फलंदाज आपण पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून इथं चांगला झेल सोडला गेलाय. एक शेवटचा चेंडू आपण पाहिलं सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, पण इथं ऑफसाईडच्या दिशेनं हॅशटॅग ग्राउंडचा हा फटका. चेंडू जाईल का पार, पण इथं मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. चुकीला माफी नाही. इथं मात्र नक्कीच चुकी केली. आणखीन एक चूक नक्कीच आंबेली टीमच्या माध्यमातून भरपूर चुका पाहायला मिळाल्या, पण एक एसटी रक्षकने केलेलीच चांगली कमलतीशी हा झेल टिपला गेला ना तर फलंदाजाला बाद केला. पण पाहिलं तर नक्कीच गणेशचा जो झेल चांगला होता पकडण्याचं काम नाही केलं. पण पाहिलं तर नक्कीच इथं मात्र नक्कीच स्ट्रेक ग्राउंडचा हा फटका शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार आपण पाहिलं ना तर नक्कीच धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या 19 धावा 20 धावा सॉरी माफी असे 20 धावा झाल्यात धावफलकावरती. आपण पाहिलं तर एक गडी सुद्धा बाद झालाय. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा खोटून काढल्यात. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर तेवढीच ताकदीच्या सुनीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. तिन्ही बॅट आपण पाहिलं तर तिन्ही बॅटमॅनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 3 चौकार जरूर पाहायला मिळाला. बिरजूच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल. 4 चेंडू मात्र खराब फेकलेत. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तर नक्कीच बॉलराचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. एक चांगला गोलंदाज असणार आहे. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर
किरण हा गोलंदाज असणार आहे, पण इथं मात्र नक्कीच हा क्रॉस द लाईन चेंडू जाईल आउट पार. या बेलेस मात्र नक्कीच आणखीन एक खराब चेंडू होता आणि खराब चेंडूला मात्र गणेशने मात्र खोदून काढले आणि या चेंडूवर आलेल्या त्या 4 धाबा आणि या 4 धाब्याचे साईन आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावर ती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 24 वन विकेट्स आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावर ते अद्याप आपण पाहतोय. तर इथं मात्र मोठा फटका, चेंडूने उंची घातले, क्षेत्रक्षमता येणार नाही. या बेलेस मात्र हा चेंडू जाईल का अडवला जाते. या बेलेस मात्र नक्कीच दुसऱ्या टप्प्यावरती उचलणार फेकणार 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाले आणि या 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो 26 या अंकावरती. 26 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्या. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 8 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. अजूनही मात्र 4 षटकाचा हा सामना, दुसरा षटक प्रतीकी पथार असताना मात्र नक्कीच 26 धावा धावफलकर आपण पाहतोय. ज्याचा कॅच मात्र जरूर उडाला होता. आणखीन एक फटका फसलाय, क्षेत्ररक्षण धावतंय. या बेलेस मात्र होईल का झेल, पण इथं मात्र नक्कीच गणेशचा आता इथं मात्र संपलाय खेळ. या बेलेस मात्र बॅक टू डगआउट, दुसरी विकेट व तंबूच्या आसऱ्याला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. रोशन मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. गणेश आपण पाहू शकाल बॅक टू डगआउट झालाय, दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय, आपण पाहू शकाल. रोशनच्या माध्यमातून नवीन फलंदाज, चौथ्या फैलीचा हा फलंदाज आपण पाहू शकाल. तर मात्र गोलंदाजाने आता चांगली गोलंदाजी केल्या, एक मोठे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. गणेश सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येऊन टेपलाय. यावेळेस आपण पाहिलं तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारा हा फलंदाज आपण पाहतोय ना. रोशनच्या माध्यमातून एक चांगला खेळ दाखवायला गेला. ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका जरूर सजवायचा होता, पण लेग साईडच्या दिशेनं सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर स्कोर गार्डचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या. सत्तावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथं मात्र नक्कीच घुटना टेकवला जरूर. सलामीवीर अजूनही मात्र मैदान सोडायला मागत नाही. इथं मात्र ही केलेली चूक अजून परत पाहतोय, सागरच्या माध्यमातून ही चूक पाहतोय. इथे मात्र नक्कीच 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. 2 धावीच्या साईनं स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचल्या. धावा आपण पाहू शकाल 29 धावा, 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच चांगला खेळ या मैदानामध्ये चालू असताना, दुसरा षटक प्रतीकी पथार असताना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर मात्र नक्कीच पाहतोय सुनील एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके जरूर पाहिलेत, पण इथं मात्र नक्कीच हा चेंडू निर्णय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अडवला जाते. बाउंड्री लाईन नजदीक 2 धाबा तर सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते 31 विकेट्स आपण पाहतोय. नक्कीच 31 धावा धावफलकावरती जरूर थांबल्यात. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच दुसरा षटक प्रतीकी पदार असताना मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळतं. 31 धाबा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. तर वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल दीपक हा गोलंदाज असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज सुद्धा असणाऱ्या रोशनच्या माध्यमातून हलक्या हाताने हा चेंडूला प्रेस केलाय. या बेलेस मात्र नक्कीच हा चेंडू कार्पेटच्या साईनं जमिनीला गादगुद्या करत हा चेंडू अडवला जाते, पण इथं मात्र 2 धाबा काही रोखू शकत नाही. या 2 धावेच्या साईनं आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 33 धावा.
33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच चांगला खेळ आतापर्यंत नक्कीच नाण्यापैकी जिंकले जरूर, पण इथं फलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी आता पाहतोय. 2-2 का होईना नक्कीच आपला धावसंख्या वाढली जाते. नक्कीच आपण पाहतोय हलक्या हाताने, मात्र आता रोशन थांबणार नाही. रोशनच्या बॅट मधून जरूर मोठा घाई संकटात नेऊन ठेवले नक्कीच या, आणि या झेलला मात्र पकडण्याचं काम मात्र इथं पकडण्याचं काम नाही झाला. रोशनच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज होता. पहिला षटक हाताला या गोलंदाजानं. धावसंख्या 20 धावा खर्ची केल्या या गोलंदाजानं. इथं मात्र नक्कीच गोलंदाजाच्या हातातून हा झेल मात्र जमिनीला दान झाले आणि या 2 धावा, एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच धावफलकावरती धावा 34 धावा धावून पोहोचल्यात. इथं मात्र नक्कीच जर आडव्या पत्त्याने हा चेंडू आणखीन एक चांगला झेल, तर मात्र नक्कीच आता सलामी वीर मात्र मैदानाच्या आतमधून बाहेर. तंबूचा आसरा पकडा बैठला गेला. तिसरी विकेट बॅक टू डगआउट सुनीलच्या माध्यमातून अजून एक चांगली विकेट मिळवली जाते. सलामीचा फलंदाज होता, एक चांगले गोलंदाजी केले गोलंदाजानं. आपण पाहू शकाल नक्कीच जर दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल झाला असता, पण इथं रोशनने केलेली चूक आपण पाहतोय ना, तर रोशनच्या माध्यमातून आपण नक्कीच चांगला खेळ दाखवला नाही. षटक हाताळताना पिओनचा षटक हाताळताना 20 धावा खर्ची केल्या आणि धावफलकावरती नेऊन पोहोचला इथे वजिनाथ टीम. आपण पाहू शकाल 34 धावावरती जाऊन पोहोचले. आपण पाहू शकाल नक्कीच तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. केतन हा फलंदाज आपण पाहू शकाल नक्कीच डावखुरी हाताचा हा फलंदाज आहे. नक्कीच या बेलेस मात्र नक्कीच आपण पाहू शकाल एसटी प्रेक्षकनी थोडीशी चुकी पाहायला मिळते जरूर, पण इथं मात्र डॉट चेंडू येईल आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर धावसंख्या रोखली जाणार आहे 34 या धावावरती. नक्कीच तिसरा षटक प्रतीकी पथावर असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर आपण पाहिला तर नक्कीच थोडासा मात्र नक्कीच धावसंख्याला आकार मिळाला आहे. तर मात्र सिंगलच्या साईन डबलच्या साईन आपण पाहिल्या तर 34 धावावरती जाऊन पोहोचले टीम. आपण पाहतोय ती वजिनाथ टीम. तर नक्कीच बॅटची कडाई जाणार हा चेंडू आपण पाहू शकाल. आणखीन एक गडी पात्र बाद होईल. केतनच्या पायरीचा आणतो ते 4थी विकेट बॅक टू डगआउट. या बेलेस आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील असणारे. आपण पाहू शकाल नक्कीच सुनील मध्ये पण ती क्षमता आहे. बरेचसे फलंदाज या वजिनाथ टीम मध्ये आपण पाहिले तर भरपूर भरणे फलंदाजीचा आपण पाहिलं तर सोमनाथ सारखा फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. ते चांगले चांगले फलंदाज आपण पाहणार आहोत या वजिनाथ टीम मध्ये, पण इथं नवीन नौका फलंदाज होता. आपण पाहिलं तर त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवले. तर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला खेळ आता मात्र दाखवावा लागेल. बरेचशा या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. बरेचशा वेळा फलंदाजाला बाद केलाय, 2 विकेट मात्र मिळवल्यात. धावसंख्या आपण पाहिलं तर जरूर 2 धावा खर्ची केल्यात. तो सुद्धा झेल होता. रोशनने केलेली थोडीशी चूक आपण पाहू शकाल एक निर्णायक पॉईंट मध्ये ठरणारे. आपण या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते आपण तर पाहू शकाल. 34 धावा 34 आपण पाहिलं तर 4 विकेट्स 4 विकेट सुद्धा मिळवल्यात. चांगला खेळ दाखवला या गोलंदाजानं. मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहतोय. घेताचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. या बेलेस 6 बॅटची कडा. चेंडू मात्र अडवला जाते. या बेलेस मात्र नक्कीच थोडीशी चूक झाली असती ना तर हा चेंडू मात्र गेला असता आउटपार सीमारेषा पलीकडे. पण इथं मात्र नक्कीच 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 35 धावा. 18 चेंडूचा खेळ संपला. अजूनही मात्र एक चांगला षटक पाहू शकाल. हानामारीचा षटक. 6 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी आहे. 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे धावा गोला करावे लागतील, कारण त्या आंबिवली टीम सुद्धा एक चांगली टीम मानले जाते. नक्कीच या कर्जत विभागामध्ये सचिन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. सचिनच्या माध्यमातून आता नक्कीच चांगला खेळ आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. पण पहिला चेंडू आपण पाहू शकाल नो घोषित केलाय. या बेलीस मात्र नक्कीच पहिला चेंडू नो घोषित केलाय. फ्री हिट असणार आहे पंच आपण पाहू शकाल. नक्कीच फ्री हिट असणार आहे. पंचांचा बोट आकाशावरती मात्र भिंगरी दाखवताना आपण पाहतो. या बेलीस मात्र हा चेंडूवरती फ्री हिट जरूर असणार आहे.
सिंगल आले, सिंगल अजून एक मात्र नक्कीच फुलटा चेंडू होता, प्री हिटचा हा चेंडू अडवला जाईल का, पण इथं मात्र 2-2 क्षेत्ररक्षण धावतात, हा चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र अडवला जाईल, पण इथं मात्र 2 धाबा तर सहजरित्याने पूर्ण झाल्यात. नक्कीच प्री हिटचा चेंडू जरूर होता, 2 धाबा आल्यात, धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 3 धाबा आल्यात. या वेळेस आपण पाहिलं तर या 3 धाब्याच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय. 39 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय, पण इथं मात्र नक्कीच बॅटची कडा सिंगल येईल का, पण इथं मात्र रोखला गेलाय, तर मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर धावपलकावरती धाबा 39 धाबा 39 4 विकेट्स आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला रन विकेट आता उभी केले. 4 षटकाचा फुलटा चेंडू घुटना टेकवलाय, क्षेत्ररक्षण तैनात नाहीये, चेंडू जाईल आउट पार सीमारेषा पलीकडा, जमिनीला घासत पुसत जाणार हा चौकार येतय आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. 43 धाबा धापलकर ते आपण पाहू शकाल. एक फलंदाजीचा निर्णय घेतलाय जरूर, पण इथं चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका, या बेलेस मात्र क्षेत्ररक्षण तैनात या बेलेस कुठलीही चुकी करणार नाही. आणखीन एक फलंदाज बाद सागरच्या माध्यमातून हा टिपलेला झेल, तर मात्र नक्कीच जर नवीन गेलेला हा फलंदाज आपण पाहतोय ना, तर तो फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं. तो फलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच सोमनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. अजूनही मात्र नक्कीच 2 ते 3 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे त्या षटकामध्ये. आपण पाहिलं तर चांगला षटक राहिला, चौकार आला, नक्कीच एक मोठा फलंदाज मात्र बाद झालाय. तर इथं मात्र नक्कीच बॅटची कडा सोमनाथ आपण पाहू शकाल, त्याच्या बॅट मधून येतील का 2 धाबा, पण इथं मात्र 2 धाबा होतील सहजरित्याने पूर्ण धोक्याची घंटा, पण इथं मात्र नक्कीच सहजरित्याने हा 2 धाबा मात्र पूर्ण केल्या. सुरेखरंद विकेट आपण पाहतो या दोन्ही सुनील आणि सोमनाथ ही जोडकली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नक्कीच चांगला खेळ दाखवलाय, सुरेखरंद विकेट आपण पाहिले तर या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. 45 धाबा 45 आपण पाहिलं तर नक्कीच स्कोटगार्डचा विचार केला गेला तर 45 धाबा धावपलकावरती जरूर येऊन थांबल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास अजूनही मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. 5 चेंडूचा खेळ अद्याप संपला, त्यामध्ये आपण पाहिलं तर चौकार सुद्धा पाहायला मिळाला, पण हा शेवटच्या चेंडूवरती येईल का धाव, पण इथं मात्र नक्कीच 24 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. यावेळेस नक्कीच पहिली विनिंगच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या तर 45 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय. वजीनाथ टीमला विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर नक्कीच या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी मी आमंत्रित करेन दोन्ही संघाचा वर्णेर संघाचा कर्णधार आणि कोसाने संघाचा कर्णधार, जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर नाण्यापैकी करण्यासाठी या.
45 ना 46 आहेत. तर लगेच जा सलामीची जोडी आपण पाहू शकाल. भरपूर वेळ अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. या ए गट आणि सी गट आपण पाहिला तर नक्कीच सी आणि ई गट मध्ये हा सामना चालू असणार. पहिल्या स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण पाहिला तर जरूर चांगला झाला, पण इथं मात्र नक्कीच आजचा दिवस पहिला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर उशीर झाल्या. तर इथं मात्र नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. रोशन आणि सचिन ही जोडी खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू ती पूर्तता करा. आपण पाहू शकाल नक्कीच जर नवीन चेंडू द्या. या सामन्याला भरपूर उशीर झाला. आपण पाहिलं तर 45 धावा कुठून काढल्यात वजीनाथ टीमनं. येणारे आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 46 धावा करावे लागतील. 46 आपण पाहिलं तर नक्कीच टार्गेट मात्र सेट केलाय आणि टार्गेटच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच एक भरपूर मोठं आव्हान आहे आणि आव्हान पेलवता पेलवता नक्कीच थोडीशी मेहनत करावी लागेल आंबिवली टीमला. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले जरूर 26 धावा 46 धावांचा पाठलाग करायचा आपण पाहतोय. तर पहिला सलामीचा वीर आपण पाहू शकाल नक्कीच जर आणि रोशन ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले, पण गणेश गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज आपण पाहिला तर फलंदाजी करत असताना चौकाराची आतिषबाजी मात्र जरूर पाहायला मिळाले, पण ते चांगली गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जात आहे. तर नक्कीच पहिला षटक आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. गणेशच्या माध्यमातून हा पिऊनचा षटक हाताळण्यासाठी क्रॉस द लाईन खेळला. या बेलेस मात्र नक्कीच चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. रोशन कुठली चुकी करणार नाही. या वेळेस आपण पाहिला तर पहिला चेंडू डॉट आलाय आणि या डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर समीकरण बदल येणार 23 चेंडूमध्ये आता करावे लागतील 46 धाबा. 46 धावा करावी लागतील कारण का टार्गेट सेट केलाय 45 धावांचा. 46 धावा कंपल्सरी चेसिंगसाठी आपण पाहिलं तर नक्कीच करावे लागतील. तर इथं मात्र नक्कीच ब्रह्मास्त्र वापरलाय कधून काढलाय. या वेळेस सचिनच्या माध्यमातून हा चेंडू अडवलाय. उचलणार फेकणार 2 धाबा होतील का पूर्णपणे. इथं फलंदाज होईल बाद. नक्कीच आपण पाहू शकाल नक्कीच आत्ती काही संकटात नाही. सलामीची जोडी मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र काढण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिलंय. आपले रोशन मात्र बाद होते. रणमध्ये सापडलेला फलंदाज आपण पाहिला रोशनच्या पारीचा अंत होता. पहिली विकेट मिळवली जाते बॅक टू डगआउट रोशनच्या माध्यमातून. मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी आता पाहायला जरूर मिळणार, पण इथं हा मोठा फटका. या बेलेस मात्र फटका सजवलाय. चेंडू जाईल एका टप्प्यावर वन बाउन्स सीमारेषा पलीकडं. या चौकाराच्या साईन आपण पाहिला तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 5 धाबा धावपलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पिवनचा षटक हाताळताना जाणार रोशननं मात्र 20 धाबा कशी केल्या. त्या 20 धाबा मात्र करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धाबा आल्या. अजून परत नक्कीच 3 चेंडूमध्ये जर मोठा फटका जर आला तर नक्कीच सामना आपल्याला रफ टाईप पाहायला मिळणार आहे. पण इथं मात्र नक्कीच फटका फसलाय. फटका हवेमध्ये पण इथं काय झेल टिपला गेलाय. जबरदस्त झेल. या बेलेस मात्र क्षेत्रक्षणाचा कौतुक करणं गरजेचं आहे. तर नक्कीच आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमधून मात्र बाहेर आले.
तर नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. गणेश फसवला, आता काम केलाय, पण इथं मात्र घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू जाईल बाउंड्री लाईन नजदीक. हा चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडं. आणखीन एक दर्जेदार चौकार येत आहे आणि या चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच या षटकामध्ये नक्कीच फसवण्याचं काम केलं होतं गणेशने जरूर, पण इथं मात्र नक्कीच फलंदाज थोडा चालाक आहे. या वेळेस मात्र हा चेंडू नक्कीच यष्टीरक्षेच्या हातामध्ये जाऊन विसरलाय. रोशन कुठली चुकी करणार नाही. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात अद्यापर्यंत आपण पाहिलं तर. अजूनही मात्र बरीचशी धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धाव्यांची अजूनही गरज आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. तर वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोमनाथ. पहिला षटक हाताळलंय गणेशनं, मात्र 9 धावा खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी राहिले. त्यामध्ये आपण पाहिलं तर 2-2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. लेग साईडच्या दिशेने आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळाले, पण तेवढेच ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली तर 9 धावा अवघ्या खर्ची केल्या. त्यामध्ये मिळवल्या सफलता 2 सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला मात्र येऊन टेपले. नक्कीच आपण पाहिलं तर रोशन आणि सचिन हे दोन्ही जोडे आपण पाहिलं तर सलामीसाठी आकारले जाते, पण इथं मात्र दोन्ही बॅक टू डगआउट झालेत. 2 आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा मिळवल्या. 2 चौकाराचा मार खाऊन 9 धावा खर्ची केल्यात गोलंदाज गणेशनं, पण इथं मात्र सोमनाथला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र सुरेख गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, टप्प्यांचा नियंत्रण अगदी एकदम सुरेख आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज सोमनाथच्या माध्यम. नक्कीच अशी गोलंदाजी जर राहिली ना तर सामना मात्र नक्कीच थोडासा मात्र कष्ट करावं लागेल. आंबिवली टीमला मात्र अशी गोलंदाजी राहिली ना तर मेहनत करावी लागेल, कारण मोठे मोठे फटके जर आले तर हा सामना दोन्ही साईडच्या बाजूने येईल. पण इथं बॅटची कडा नक्कीच आपण पाहू शकाल. बॅटची कडा, चेंडू जाईल पार सीमारेषा पलीकडे. अजून एक दर्जेदार चौकार येत आहे आणि या चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर 13. बॅक साईडच्या साईडला हा चेंडू झालाय सीमारेषा पलीकडं. अजून एक मात्र नक्कीच जर मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये जरा वेगळा चित्र पाहायला मिळेल. पण हा चेंडू खराब लाईन पकडल्या. यावेळेस मात्र नक्कीच बोनसच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव चालली जाईल. धावसंख्या झाली आपण पाहू शकाल. नक्कीच स्कोर गार्डचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा 14 धावा. धावफलकावरती अजूनही 32 धावांची गरज असणार. या षटकामध्ये आपण पाहिला तर भरपूर धावा येतील का? नक्कीच आज अशी गोलंदाजी राहिली ना तर धावसंख्याला मात्र थोडासा आकार मिळेल. आंबिवली टीमचा मात्र नक्कीच इथं खुश होतात. या वेळेस आपण पाहिला तर हा जबरदस्त फटका. आपण गणेश चुकी करणार नाही. या गणेशमध्ये ती क्षमता आपण पाहिला तर नक्कीच गोलंदाज आहे. एक मोठा फटका होता जरूर आणि इथं मात्र चांगला झेल टिपला गेला आणि या झेलच्या साईन आपण पाहिलं तर 3री विकेट बॅक टू डगआउट आपण पाहू शकाल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. विजय हा फलंदाज सागरला मात्र बाद केलाय. गोलंदाज आपण पाहिलं सोमनाथच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. चौकाराचा मार खालाय जरूर, पण इथं अजून एक खराब लाईन, अजून एक खराब चेंडू, वाईट चेंडू आलाय. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावा 1 ने सरसवेल.
15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच अजूनही 31 धावींची गरज आहे. दुसरा षटक प्रतिकी पदार असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे, पण इथं नक्कीच कार्पेटच्या साईनं ऑफसाईडच्या दिशेने लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू मात्र सुनील उचलणार फेकणार. नक्कीच एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर नक्कीच 16 धावा धावफलकावरती लागल्या. आता समीकरण बदललाय तर मात्र नक्कीच तर नक्कीच आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 30 धावींची गरज असणार आहे. 30 धाबा करावी लागतील कारण ते विचार केला गेला दोन्ही संघ कर्जत विभागातले दोन्ही संघ असल्यामुळे नक्कीच चांगली लढत आपल्याला चाल तुलसीचा तर सामना पाहायला मिळणार. 3 तिगाडा काम बिगाडा राकेशने केलेली चुकी तर मात्र काय मैदानामध्ये घडलं जाते तर मात्र 2-2 क्षेत्रक्षण मात्र नक्कीच मेहनत घेते गोलंदाज. स्वतः गोलंदाज आपण पाहिलं तर मेहनत घेतली, पण इथं मात्र राकेशने केलेली आपण पाहिलं तर मेहनत या संघासाठी आपण पाहिलं तर भरपूर मेहनत आहे. स्वतः कर्णधार या टीम मध्ये आपण पाहतोय ना राकेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगला मेहनत आपण पाहतोय. नक्कीच 2 धाबा तर सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती. तर दोन्ही संघाचे कर्णधार आले, वर्णे टीमचा कर्णधार कोसाने टीमचा कर्णधार आलाय. तर दोन्ही संघाचं नाणेफेकी करून घ्या. अरुणदादा वाघ चौरेला मी विनंती करेन या वेळेस डायरेक्ट हिट इथं मात्र परतावायला लागेल फलंदाजाला. तर मात्र सोमनाथने घेतलेली ही मेहनत आपण पाहिले ना तर नक्कीच अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी जरूर पाहिले, पण इथं नक्कीच चांगली मेहनत सुद्धा आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर नाण्यापैकी होते दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर कोसाने आणि वर्णे टीम मध्ये. तर कोसाने टीमनं नाण्यापैकी जिंकले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, एक चांगला निर्णय असणार आहे. आपण फलंदाजी हो आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजीचा निर्णय यावेळेस नक्कीच वजिना टीमनं सुद्धा नाणेफेकी जिंकले आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 45 धावा मात्र ठोकून काढले होते आणि 46 धावांचं आव्हान आंबिवली संघापुढे आपलं पाहतोय. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तन्मय हा फलंदाज आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय केतनच्या माध्यमातून वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. केतनच्या माध्यमातून ही सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. ते आंबिवली टीम आपण पाहू शकाल 19 या अंकावरती 19 धाबावरती जाऊन पोहोचले. अजूनही मात्र भरपूर धाबा करावे लागतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे. जसे जसे मोठे फटके येतील ना तसे तसे सामन्यामध्ये मजा येणार आहे. आपण पाहू शकाल हा सामना वन साईड होणार नाही आहे, कारण तर दोन्ही सामन्याचा विचार केला गेला, दोन्ही संघाचा विचार केला गेला तर दोन्ही संघ आपण पाहिलं तर कर्जत विभागातून ही कर्जत नगरीमध्ये हे सामन्यामध्ये आपण पाहतोय तर दोन्ही संघ चांगले आहेत. पण इथं असे हा मोठे फटके जर आले तर सामना मात्र नक्कीच जरा फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर षटकार आलाय आणि या षटकाराच्या साईनं आपण पाहिला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. मिळाला नव्हता, पण इथं मात्र नक्कीच आंबिवली टीम एवढ्यामध्ये हार मारणारी टीम नाही, कारण तर आंबिवली टीम मध्ये ती क्षमता आपण पाहू शकाल. या 21 धाबा सहजरित्यानं मात्र पूर्ण करू शकते, कारण अजून एक पाठीमागं षटकाचा विचार केला गेला. चौथा षटक अजूनही मागे पण या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू अतिशय वेगानं मात्र फेकल्यात आणि दशक तर फेकल्यात नाही गोलंदाजानं, तसं मात्र षटकार सुद्धा पाहायला मिळालाय. आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर 25 धाबा 25 आपण पाहिलं 10 स्कोरगार्डचा विचार केला गेला तर अशी गोलंदाजी राहिली. फटका फसलाय या बेलेस मात्र हा कॅच करणं गरजेचं होता. एक सिंगल आले आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर 26 धावा 26 4 विकेट्स आपण पाहिलं तर नक्कीच 4 विकेट सुद्धा मिळवल्यात. पण इथं मात्र नक्कीच आता समीकरण बदललाय. आता नक्कीच 20 धावींची गरज असणार आहे. येणारे 9 चेंडू आणि 20 धावींची गरज. जर अशी जर फटकेबाजी राहिली तर नक्कीच वजिनात संघ आपण पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये येईल. पण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहतोय ना तर शेवटच्या क्षणावरती ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पण इथं केतनच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरेख होते. षटकार आल्या, षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार मिळाला. इथं मात्र
नक्कीच अत्ती घाई संकटात नेऊन ठेवलाय तर मात्र फलंदाज बाद होईल. 5 विकेट मिळवल्यात. तर परत आपण पाहिलं तर रोशन बाद झाला, सचिन बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं दीपक सारखा फलंदाज, सागर सारखे फलंदाज मात्र बाद झालेत, विजय सारखा फलंदाज सुद्धा बाद झालाय. आतापर्यंत 5 विकेट मिळवल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. किरण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. पण इथं मात्र नक्कीच चांगला खेळ दाखवतोय. ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका अभिरजी उचलणार, फेकणार, वन बाउन्स उचललाय. 2 धावा होतील का पूर्ण? पण इथं मात्र नक्कीच इथं मात्र अजून एक फलंदाज बाद. अति घाई घेतली बाबा या बिलेस आपण पाहिलं तर नक्कीच या फलंदाजानं केलेली मेहनत आपण पाहिली ना थोडीशी नाखुश असणारे संघ आपण पाहतोय ते आंबोली टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. नक्कीच सिंगल आल्या, सिंगलच्या साईन आपण पाहिला तर स्कोअर गार्डचा विचार केला गेला तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 28 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात. तर नक्कीच आपण पाहतोय गणेश नवीन फलंदाज. तर इथं मात्र नक्कीच इथं सुरेख गोलंदाजी होती. आपण पंच दक्षतात घेतात यावेळेस मात्र पंचाला दंडित केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सोर चेंडू फेकलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल केतनच्या माध्यमातून खराब लाईन पकडले. आता मात्र धावसंख्या वाढली जाईल. 29 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात ते 29. 5 विकेट्स आपण पाहिलं तर अजून एक खराब लाईन, अजून एक खराब लाईन. नो चेंडू घोषित केलाय. या वेळेस मात्र नक्कीच खराब लाईन, खराब दिशा आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच नो चेंडू घोषित केलाय. तर मात्र नक्कीच दंडित केला आता गोलंदाजाला. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे. या फलंदाजासाठी मात्र नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जर मोठा फटका जर आला तर सामना मात्र रफ टाईप आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इथं मात्र पहा हा चेंडू थांबणार नाही. चेंडूनी केलेली आपण पाहतोय ना तर आंबेली टीमचा नक्कीच विजयची वाटचाल मात्र दिली या चेंडूवरती आपण पाहिल्या तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 34 धावा. अजूनही मात्र 12 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू होता. 3 चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकले त्या गोलंदाजानं. 12 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहेत. नक्कीच अजूनही करावे लागतील. टार्गेट मात्र सेट केला होता जरूर 45 धावांचा. पण इथं मात्र नक्कीच शेवटच्या सामन्या परत शेवटच्या चेंडू परत ही मॅच आव्हान आता मात्र पहिलं करावं लागेल. टार्गेट सेट केलं होतं 45 धावांचा जरूर, पण 46 धावा तर नक्कीच विकेट जर अजूनही मात्र एक विकेट मात्र बाकी आहे. आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण जरूर झाला. तिथं मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना चांगला खेळ दाखवला या वजीनाथ टीमनं. पण आता मात्र नक्कीच शेवटच्या षटका परत ही मॅच आले. शेवटच्या चेंडू परत येणार आहे. आपण पाहू शकाल नक्कीच जर दोन्ही संघाचा विचार केला गेला एक दोन्ही चांगले संघ आहेत. पण इथं मात्र 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र नक्कीच जर डबलच्या सरासरीने मात्र धावसंख्या आता करावी लागेल. कारण तर सामोरा फलंदाज आपण पाहतोय गणेश आणि नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहणार आहेत. पण इथं मात्र नक्कीच हो इथं मात्र नक्कीच हा चेंडू जाईल डॉट आणि डॉट चेंडून आता मात्र दडपण वाढले गेलेत. आता 5 चेंडू आणि 12 धावा करावे
हॅलो. तर नक्कीच इथं मात्र नक्की 12 चेंडू आणि 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना वैयक्तिक आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र निर्धावाले, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू निर्धावालाय. शेवटचा एक चेंडू आता मात्र फेकावे लागेल, कारण ते विचार केला गेला या बिरजूना जुना जाणता फलंदाज गोलंदाज मानला जरूर जातोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल मीडियम षटक येईल का, शेवटचा मीडियम षटक नक्कीच बिरजूच्या नावावरती असणार आहे. पहिल्या दिवसामध्ये मीडियम षटक हाताळेल का. 5 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 5 चेंडू मात्र खेळलाय फलंदाज आपण पाहिला गणेशनं मात्र 5 चेंडू मात्र डॉट केलेत. हो इथं मात्र नक्कीच शेवटच्या क्षणा परत मीडियम षटक हाताळला नाही, आपण सिंगल आली आणि सिंगलला मात्र हार पत्तावायला लागेल आंबिवली टीमला. आपण पाहू शकाल नक्कीच 24 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 31 धावा